सरकारी योजनाओं का लाभ असली हकदारों तक पहुंचाने और भ्रष्टाचार पर लगाम लगाने के लिए मेहंदीपुर ग्राम पंचायत ने एक बेहद सराहनीय कदम उठाया है। हमारे संवाददाता ने हाल ही में मेहंदीपुर ग्राम पंचायत का दौरा किया, जहां सरपंच माननीय चौधरी जी से खास बातचीत हुई। इस इंटरव्यू में गांव के विकास कार्य और ग्रामीणों की समस्याओं को लेकर कई बड़ी बातें सामने आई हैं। मेहंदीपुर ग्राम पंचायत क्षेत्र में मातोश्री पदन सड़क के निर्माण का रास्ता साफ हो गया है। इस काम के जरिए गांव के जरूरतमंद मजदूरों को रोजगार देने के उद्देश्य से सरपंच चौधरी ने एक बड़ा आह्वान किया है। सरपंच चौधरी ने अपील की है कि गांव के जो भी गरीब और जरूरतमंद नागरिक इस सड़क निर्माण कार्य में काम करने के इच्छुक हैं, वे तुरंत अपना आवेदन देकर अपना नाम दर्ज करवाएं। इसके साथ ही ग्राम पंचायत ने भ्रष्टाचार को जड़ से खत्म करने के लिए बेहद सख्त रुख अख्तियार किया है। सरपंच और ग्राम पंचायत प्रशासन ने साफ तौर पर चेतावनी दी है कि ग्राम पंचायत की सीमा में किसी भी योजना के नाम पर किसी भी रोजगार सेवक या अन्य व्यक्ति को अवैध रूप से पैसे रिश्वत न दे। काम की जगह पर बिना काम किए पैसे दिलाने या काम के बदले कमीशन या घूस जैसे कोई भी खेल मेहंदीपुर ग्राम पंचायत में बर्दाश्त नहीं किया जाएगा। प्रशासन ने ग्रामीणों से किसी भी की तरह के झांसे में न आने की अपील की है। सरपंच चौधरी ने हमारे गांव के जरूरतमंद लोगों से काम के लिए नाम दर्ज कराने की अपील की है। साथ ही गांव में किसी भी तरह की रिश्वतखोरी नहीं होने चलने दी जाएगी। लेकिन इसके साथ सरकार से भी हमारी मांग है कि हमारे लाभार्थियों के रुके हुए पैसे जल्द से जल्द जारी किए जाए। इस मुलाकात के दौरान सरपंच ने सरकारी लेनी देती और फंडिंग फंडन को लेकर गंभीर चिंता भी जताई। मेहंदीपुर गांव में कई किसानों ने खेत के शेड, मवेशियों के कोड़े और घर कुल प्रधानमंत्री आवास योजना का तीसरा बिल अभी भी सरकार के पास अटका हुआ है। कई दिक्कतों के कारण लाभार्थियों को अब यह राशि नहीं मिल पा रही है। इसलिए मेहंदीपुर ग्राम पंचायत ने सरकार को साफ संकेत दिया है कि शासन को पहले इन गरीब लाभार्थियों का रुका हुआ पैसा तुरंत लेना चाहिए और इसके बाद ही नए काम लागू करने चाहिए। मेहंदीपुर ग्राम पंचायत द्वारा भ्रष्टाचार के खिलाफ उठाया गया यह कदम वाकई काबिले तारीफ है, लेकिन अब देखना होगा कि सरकार घरकुल और शेत कुट्टे के इन रुके हुए बिलों को कब तक पास करती है। वंदे भारत से राकेश कुमार टिंभेकर की रिपोर्ट। आज आमच्या इथं मातोश्री पालन रस्त्याचे भूमिपूजन झाले। या जो काम या ठिकाणी होणार आहे त्याचा एस्टिमेट व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे का? हा एस्टिमेट घेतला आता आपण काम जेव्हा किती आहे एस्टिमेट व्हॅल्यू किती आहे? ते एस्टिमेट एवढा तर बघितला नाही, पण एस्टिमेट मी घेतला, मग इकडे तिकडे बघत राहिलो. ते आता काम चालू होतं आणि मी आज बी नाही पाहिलो. म्हणजे तुम्ही एस्टिमेट घेत असताना घेतलेल्या पेपरवर सही केली आहे का? नाही, ते साईन वगैरे काही नाही आपल्याकडे. ग्रामपंचायतला आतापर्यंत दिलेल्या एस्टिमेटवर तुम्ही सह्या केलेल्या नाही आहे. ग्रामपंचायत रोजगार सेवक म्हणून नेमले असलेले आणि आपलं नाव सांगा सर. प्रदीप प्रभुदास सूर्यवंशी. तुम्हाला माहीत आहे का काम कोणत्या स्वरूपाचं आहे, कोणत्या कामासाठी पैसा आलेला आहे, किंवा तो एस्टिमेट व्हॅल्यू काय, रस्त्याची चौडा रुंदी किती आहे? नाही सर, एवढा मला माहीत आहे की मातोश्री पांधन रस्ता जे आहे ते एस्टिमेट तिथं पंचायत समितीवरून मिळणार आहेत म्हणून असं सांगितलं आणि मग ठेकेदाराकडे ते एस्टिमेट प्रत मिळाले तर ते त्यांनी पंचायत समितीवरून नंबर घेतला आणि मला फोन केला. त्यांनी सोनेवाने म्हणून आहेत ठेकेदार मेहंदीपूरला पांधन रस्ता, त्यांच्याकडे काहीतरी. हा काम केव्हा चालू व्हायचा होता? नाही मग सांगतो ना. मग त्यांनी विचारलं की आपल्याला मातोश्री पांधन रस्त्याचे काम करायचे आहे तर कसं का म्हणला. तर मी म्हणलो सर, म्हणलं जोपर्यंत माझ्या ग्रामपंचायतला एस्टिमेटची प्रत या एस्टिमेट जोपर्यंत माझ्या ग्रामपंचायतला सादर होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकणार नाही. आणि त्यानंतर मग ते मजुराजबद्दल म्हणत होते, लिस्ट मस्टर काढायचं. काम चालू झालं का या ठिकाणी? तुम्हाला काम चालू दिसतं आहे का तुमच्या गावात? नाही सर, मटेरियल पडलेला दिसला. केव्हा मटेरियल पडलं? तरी पण तेवढा तर माहीत नाही, पण 5-6 दिवस 2-3 दिवस झाले असं दिसत आहे. हां, मग सरपंच साहेबांनी थांबवलं आणि आज भूमिपूजन केला. सरपंच साहेब म्हणाले भूमिपूजनला बोलवला तर जाऊ आपण. तुमचा ऑनलाईन टॅग बंद आहे ग्रामपंचायतचा, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही, मी डिमांड बनवून दिला सर समोर तिकडे, परंतु मग ग्रामपंचायतमध्ये जे आमचे EPO साहेब आहेत तर ते सांगायला बसले की 6-7 ग्रामपंचायतचे लॉक नाही आहेत, बाकी सर्व लॉक आहेत म्हणून सांगत होते. नाही तसं काही सविस्तर सांगलं नाही, पण 5-6 गावामध्ये लॉक नाही आहे आणि बाकी गाव लॉक सर्व आहेत असे सांगत होते. या आधी तुमच्या गावी मनरेगात तुम्ही रोजगार हमीचे कामं घेतले आहेत का? येस सर.
अगोदर. हां, आणि जे याआधी सरपंच साहेब तुमच्याकडनं एक माहिती पाहिजे. तुमच्या गावात जितके आतापर्यंतचे गोटे तुम्ही बांधले, शेतगोटे असो किंवा गुरांचे गोटे असो किंवा घरकुलचे गोटे असो, या गोट्यांची बिलं पास झाली का? सगळ्यांना पैसे भेटले काय? नाही त्यामध्ये आता किती 12-13 कॅटल 15 काढले नाही. हां, पण त्यांना अजिबात 1.5 वर्षाच्या लगभग होईल पैसा अजिबात आलेला नाही. मजुरी पेमेंट आला असेल वाटतं, पण त्यांच्या मटेरियल पेमेंट नाही आलेलं आहे. ते नेहमी येतात, पण नाही अशी मला कल्पना देऊन माहीत झालेली आहे. या विषयावर तुम्ही आतापर्यंत कोणत्या नोंद घेतल्या? ह्याविषयी कोणत्या कार्यालयास तुम्ही या विषयावर भेटले? आम्ही पंचायत समितीला जाऊन बोलले की हे कसे थोडेसे वर अधिकारीला बी बोलले आम्ही की या गरीब लोकांच्या मजुरी पेमेंट म्हणजे कर्ज करून घेतलेलं आहे, त्यांना पैसे पाहिजे, फंड येईल तेव्हा देऊ असा यांचा विचार. सध्याच्या परिस्थितीत फंड नसल्यामुळे मनरेगाचे काही कामं थांबवून पडले आहेत, तरीसुद्धा आता मातोश्री पांधन रस्ता ज्याची गरज नसताना या ठिकाणी बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.